त्याचं ठिकाण मी पाहिलेलं आहे की ते रनवेवर झालेलं नाही, रनवेच्या बाजूला झालेलं आहे. सर्वात मुख्य कारण मी तेव्हाच सांगितलेलं की हे रनवेवर चुकलेलं आहे आणि आमचं सकाळपासून उड्डाण झालेलंच नाहीये. नाही तर एव्हरी डे या विमानतळावर 80 ते 90 लँडिंग आणि टेक ऑफ चे प्रशिक्षणार्थी वैमानिक करत असतात. पण आम्हाला आज कोणालाच परमिशन दिली नाही सकाळी 6 वाजल्यापासून, कारण तिथे विजन नव्हतं म्हणे, एअर विजन नाहीये तिथे वगैरे. तर त्या कारणे मग ह्यांना कोणी दिलं? जर का सर्वसामान्य पायलट टिकचे ट्रेनी पायलट जर का लँडिंग टेक ऑफ करतायत आणि त्यांना विजनचा प्रॉब्लेम आहे, मग अशा वेळेस मला सांगा, एक विमान लँडिंग करताना आणि उडताना व्हीआयपी हा प्रश्न कुठे येतो? नाही, बरोबर आहे. व्हीआयपी प्रश्न आला नाही पाहिजे. एक इंजिन तिथे मशीन उतरणार आहे, एक विमान तिथे उतरणार आहे, तर मग इतर विमानांना तिथे दिसत नाहीये. मग ह्यांच्या वैमानिकाला काय स्पेशल आहेत का, काय वेगळं काय प्रकार आहे का? ब्लॅक बॉक्स कोणी म्हणत असेल जर का, तर ब्लॅक बॉक्स हा फायर प्रूफ आहे, बरोबर. ब्लॅक बॉक्स हा शॉक प्रूफ आहे आणि ब्लॅक बॉक्स हा वॉटर प्रूफ आहे, म्हणून त्याला ब्लॅक बॉक्स असं म्हणतात. तर किती खोलात पाण्यामध्ये गेलं तर 6000 4,500 फुटाच्या पंटात त्याचा त्याला दबाव पडून पण काही होत नाही. आणि किती उंचावरून पडला तर तो शॉक प्रूफ आहे, त्यातलं काही होत नाही. आणि इथे ते तुम्ही जे आपण जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे की टेलच्या साईडला तो ब्लॅक बॉक्स असतो. आणि टेल हे तुम्ही नेहमी विमान अपघात ऍक्सिडेंटल नंतर पहा, तुम्ही त्यांचं नेहमी शेपूट वाचलेलं असतं, बरोबर. त्याचं ह्याला ते इन्शुरन्स मला 37 कोटी फिगर पण सांगतो तुम्हाला, पण पायलट लोकांना 1 रुपया पण बीएसएस वाल्यांनी दिलेला नाहीये. आणि 2020 पासून आतापर्यंत 4 वर्षात 25 प्लेन यांनी घेतलेले आहेत. आम्ही कंपनीची पण मागणी केलेली आहे की ह्या कंपनी बाबत तुम्ही हे करा. आणि हा माणूस त्यांचं विमान पडलंय, ह्याचं काही पूर्वनियोजित प्रकट असेल, हा गेला युएसला, जिथे काही अपघात घडला, समजा काय घडलं, क्राईम घडला, तर लगेच एक एलओसी काढतात, लुकआउट नोटीस त्याला म्हणतात की हा माणूस देशाच्या बाहेर नाही गेला पाहिजे म्हणून. ही का नाही लुकआउट नोटीस यांची काढल्या गेली? धन्यवाद. याचं कारण मी डे 1 ला जेव्हा 2-3 तासातच दुर्घटना झाली, त्याचं ठिकाण मी पाहिलेलं आहे की ते रनवेवर झालेलं नाही, रनवेच्या बाजूला झालेलं आहे. सर्वात मुख्य कारण मी तेव्हाच सांगितलेलं की हे रनवेवर चुकलेलं आहे. आणि त्यांनी त्याच्यानंतर मग मी तिथे लोकल जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्याशी पण बोललो, तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचं सकाळपासून उड्डाण झालेलंच नाहीये. नाही तर एव्हरी डे या विमानतळावर 80 ते 90 लँडिंग आणि टेक ऑफ चे प्रशिक्षणार्थी वैमानिक करत असतात. पण आम्हाला आज कोणालाच परमिशन दिली नाही सकाळी 6 वाजल्यापासून, कारण तिथे विजन नव्हतं म्हणे, एअर विजन नाहीये तिथे वगैरे. तर त्या कारणे मग ह्यांना कोणी दिलं? जर का सर्वसामान्य पायलट टिकचे ट्रेनी पायलट जर का लँडिंग टेक ऑफ करतायत आणि त्यांना विजनचा प्रॉब्लेम आहे, मग अशा वेळेस मला सांगा, एक विमान लँडिंग करताना आणि उडताना व्हीआयपी हा प्रश्न कुठे येतो? नाही, बरोबर आहे. व्हीआयपी प्रश्न आला नाही पाहिजे. एक इंजिन तिथे मशीन उतरणार आहे, एक विमान तिथे उतरणार आहे, तर मग इतर विमानांना तिथे दिसत नाहीये. मग ह्यांच्या वैमानिकाला काय स्पेशल आहेत का, काय वेगळं काय प्रकार आहे का? त्या विमानतळावर मी पूर्वी पण सांगितलेलं आहे, इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टम ILS नाहीये तिथे, CNS नाहीये तिथे, हे मी दर्शवलेलं. आणि गेल्याच वर्षी स्वतः दादा आणि आमचं बोलणं झालं होतं. दादा स्वतः इंटरेस्टेड होते की ते विमानतळावर आधुनिक करायच्या, त्यामुळे ते विमानतळ अगोदर बघा, ही कल्पना तुम्हाला मी सांगतोय, रिलायन्सनी बरोबर ते विमानतळ का सोडलं गेल्या वर्षी? इतक्या दिवस ते विमानतळ रिलायन्स कंपनीकडे होतं, ते बरोबर MIDC याच्याकडे आलं. MIDC कडे आल्यानंतर हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. आणि ब्लॅक बॉक्स कोणी म्हणत असेल जर का, तर ब्लॅक बॉक्स हा फायर प्रूफ आहे, बरोबर. ब्लॅक बॉक्स हा शॉक प्रूफ आहे आणि ब्लॅक बॉक्स हा वॉटर प्रूफ आहे, म्हणून त्याला ब्लॅक बॉक्स असं म्हणतात. तर किती खोलात पाण्यामध्ये गेलं तर 6000 4,500 फुटाच्या पंटात त्याला दबाव पडून पण काही होत नाही. आणि किती उंचावरून पडला तर तो शॉक प्रूफ आहे, त्यातलं काही होत नाही. आणि इथे ते तुम्ही जे आपण जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे की टेलच्या साईडला तो ब्लॅक बॉक्स असतो. आणि टेल हे तुम्ही नेहमी विमान अपघात ऍक्सिडेंटल नंतर पहा, तुम्ही त्यांचं नेहमी शेपूट वाचलेलं असतं, बरोबर. कारण तिथे पाण्याच्या टाकी वगैरे इतर समस्या असतात, नेहमी ते टेपर पाहून वर असं असतं, नेहमी शेपूट वाचतं आणि ते रडार आहेत. तर मला प्रामाणिकपणे सांगायचंय की ह्या इथे जर का हे सगळं घटना असेल ना, आतापर्यंत ह्यांनी जेव्हा टेक ऑफ करताना मुंबई एअरपोर्टवरून टेक ऑफ करता डिपार्चर होताना तिच्या CCTV अजूनही गेलेले नाहीये. तिकडच्या ड्युटी टर्मिनल मॅनेजरचा कोणाचा प्रश्न विचारलेला नाहीये, तिथे असणाऱ्या CSF ला प्रश्न विचारलेले गेले नाहीये. त्याच्यानंतर ATC मुंबईने त्यांना परमिशन दिले, त्यांना विचारले गेले
झालेलं नाहीये. त्याच्यानंतर पुणे टीसी त्यांना परमिशन देत त्यांना कोणालाही इंट्रोडक्शन कोणाचंच झालेलं नाहीये. अशा प्रकार कधी घडलेलाच नाही. म्हणजे या क्षेत्रातले एक्सपर्ट म्हणून सुद्धा तुमच्या समोर तेच प्रश्न आहेत जे प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारले जातात आणि आता 22 दिवस उलटून गेले त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर कुणाला मिळत नाही. निलेश भोसले जी तुमच्या पक्षाचे नेते सुरुवातीपासून जवळपास अपघाताच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून या सगळ्याबद्दल बोलतात आणि आता जी माहिती समोर येते त्याच्यानंतर तुमची शंका आणखी वाढली आहे का? आणि ज्या 3 संस्था आता चौकशी करतात त्या 3 संस्थांकडनं जी माहिती मिळेल ती माहितीवर तुमचा विश्वास असणार आहे का? निश्चितपणे महाराष्ट्रातला सर्वात प्रमुख नेतृत्व सन्माननीय अजित पवार तेही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांचा विमानामध्ये एक इतका मोठा अपघात घडतो. अपघात घडल्याच्या नंतर प्रचंड लोकांमध्ये दुःखाची भावना आहे. एक शंकेचं कुठेतरी वातावरण निर्माण झालेलं की इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या सुरक्षेबद्दल या राज्य शासनाने किंवा ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या डीजीसीच्या मार्फत एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या मार्फत ज्या सुरक्षाच्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे होत्या त्या पाळल्या का गेल्या नाहीत आणि ज्या पद्धतीने लोकांमध्ये शंकेचं वातावरण आहे ते कारण असण्याचंही तथ्यच आहे की आपण जर पाहिलं असेल की मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस सारख्या छोट्या छोट्या यंत्रणा ज्या आहेत देशाच्या पातळीवर छोट्या असतील महाराष्ट्रात मुंबईमध्ये निश्चितपणे मोठ्या आहेत. एखादी चोरी झाली तरी फॉरेन्सिक सारखी टीम लगेच तिथे पोहोचते किंवा इतर यंत्रणा लगेच तिथे तातडीने पोहोचतात आणि इतक्या मोठ्या नेतृत्वाचा अपघात झाला की घातपात झाला याचं जर मागच्या 20-22 वर्षापासून राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल कुठलीच गांभीर्याने पावलं उचलत नसेल तर त्याला शंकेचं कारण असण्यामागे मोठं त्याचं पूर्ण जनतेमध्ये त्याचं निश्चितपणे शंकेचं कारण. ठीक रुपालीताई तुम्ही सुद्धा सुरुवातीपासून म्हणजे तुमच्या पक्षातले नेते जेव्हा याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करत नव्हते तेव्हापासून तुम्ही प्रश्न उपस्थित करतात. आज तुमच्या पक्षानं अधिकृतपणे सीबीआयची चौकशीची मागणी केलेली आहे. आता आणखी एक संस्था चौथी याच्यामध्ये आणून तरी मूळ प्रश्नांची उत्तरं मिळतील असं वाटतं का गेल्या 22 दिवसांमध्ये जे काही घडलंय ते पाहता? मुळामध्ये 22 दिवस आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत त्याला झालेले आहेत. आम्ही 4-5व्या दिवशी जेव्हा भानावर आलो शुद्धीवर आलो तेव्हापासून हे प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत. आता जे एव्हिएशन एक्सपर्ट आहेत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. मला म्हणायचं की आम्ही सत्तेमध्ये आहोत. आज सत्तेमधले एक नेते अचानक अशी ही घटना घडलेली आहे. या यंत्रणेचा वेग का धरत नाहीये? या यंत्रणा समोर का कुठल्या गोष्टीच्या अहवाल आणत नाहीये? ना व्हिडिओ आणले ना पायलटची का आदलाबद्दल म्हणजे ऐन टायमाला बदलले जे बदलले गेले ते ट्रॅफिक मध्ये अडकलेत. हे सगळं होत असताना निश्चितच जसं दुःख महाराष्ट्राला आम्हाला तुम्हाला झाले त्यापेक्षा जास्त दुःख माननीय सुनेत्रा वहिनी असतील पारदादा असतील जयदादा यांना झालेले. त्यांना आम्ही सांगितलं होतं की त्यांना थोडा वेळ देणं गरजेचं आहे परंतु त्यांच्या पण भावनांचा आता बाण सुटला. म्हणजे जय पवार यांनी तर डायरेक्ट सांगितलं की अरे यंत्रणा असं कसं सांगू शकते की ब्लॅक बॉक्स नष्ट झालाय म्हणून. म्हणजे काय लपवताय कुणासाठी लपवताय का तुम्ही समोर आणत नाहीये? म्हणजे मी तर याच्या आधी म्हणलं की ठीक आहे ते पवार फॅमिली म्हणजे आमच्या वहिनी साहेब पारदादा जयदादा दुःखाते ते त्यांचे जरी बहिणींचे जरी पती असले पारदादा जयदादा यांचे वडील असले रोहित पवार यांचे काका असले मोठ्या साहेबांचे पुतणे असले तरी अजितदादा हे आमचा बाप माणूस होता आमचा अधिकार आहे आणि आम्हाला हे सत्य समोर आलं पाहिजे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निवेदन दिलेलं. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं जी चौकशी लागेल ती चौकशी करणार हे आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे. मग 22 दिवस यंत्रणा काय करत होत्या? ज्या पद्धतीने रोहित पवार यांनी आज जे प्रश्न हे बघा मला त्यात कुणाचं राजकारण कुणाचं काय आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला आमच्या अजितदादांचं सत्य घटना समोर आली पाहिजे. जे कोण राजकारण करतात जे कुणी असू द्या त्यांना आम्ही पण सोडणार नाही आणि महाराष्ट्र सुद्धा सोडणार नाही. परंतु सत्य बाहेर येण्यासाठी जे प्रश्न योग्य विचारलेले आहेत ते आम्ही निश्चित विचारात घेतले जाणार. कारण का त्याच्या मागे त्यांची जी भावना आहे तीच आमची भावना आहे आणि ती तातडीने सत्ताधाऱ्यांनी म्हणजे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे माझी पंतप्रधान साहेबांना विनंती आहे की आता काल सुद्धा सीबीआयची इन्क्वायरी मागितली पण जर उपमुख्यमंत्र्यांचा तपास एवढ्या संथगतीने होत असेल तर सर्वसामान्यांनी न्यायच मागत नाही का अशी परिस्थिती आली. आम्हालाच आमच्या तोंडात मारायचं का काय अशी परिस्थिती निर्माण करून झालेली. ठीक आहे आता भाजपच्या प्रवक्त्यांना याला उत्तर द्यावं लागेल कारण सत्तेमध्ये जसा तुमचा पक्ष आहे तसं सत्तेमध्ये भाजप सुद्धा आहे. प्रकाश गाडेजी आता काय याला उत्तर द्यायचं? म्हणजे एका राज्याचा उपमुख्यमंत्री एका विमान अपघातामध्ये जातो 22 दिवस उलटतात त्यातली कसलीच माहिती नाही मिळत. बरं ठीक आहे की याच्यामधल्या तांत्रिक माहिती यायला वेळ लागेल पण किमान अजितदादा जेव्हा निघाले होते त्यांच्या घरातनं जेव्हा ते विमानतळावर पोहोचले होते जेव्हा की हा प्रश्न आहे की त्या विमानात 6 नावं होती 5च माणसं कशी
आली, त्याचं किमान सीसीटीव्ही फुटेजही समोर येत नाहीये. तो पायलटच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होतात की तो नेमका कुठल्या ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकला होता त्याच्या संदर्भातली माहिती, म्हणजे जी राज्य सरकारच्या अखत्यारीतली माहिती आहे ती सुद्धा समोर येत नाहीये आणि जी केंद्र सरकारच्या अखत्यारीतली माहिती आहे ती सुद्धा समोर येत नाही. आणि आता तुमच्या सोबत असलेले पक्ष विचारतायत की लपवताय काय, कुणासाठी लपवताय? सौदाजी, सर्वप्रथम तर अजितदादांचा जो अपघात झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि अजितदादा हे व्यक्तिमत्व खूप मोठं होतं. त्यामुळे त्यांच्या जाण्याने राजकारण सोडा, राज्यात एक महान चांगला नेता गेला, त्या गोष्टीचं दुःख सर्वांना आहे. पण मी चर्चा ऐकत असताना हे सगळे मुद्दे तुमचे ऐकलेत आणि हे फक्त आणि फक्त अफवा आणि माध्यमात येणाऱ्या बातम्या होत्या. कुठलीही याच्याबद्दलची अधिकृत माहिती नाही. मगाशी नितीनजींनी सांगितलं, ऐका मी पूर्ण करतो, डिस्टर्ब नाही करायचं. नितीनजींनी सांगितलं की धुकं होतं, ते काय होतं, एवढे तिथं डेली टेकअप होतात, यांची काय अधिकृत माहिती आहे का? डीजीसीए कडनं किंवा पुणे ट्रॅफिक एअर ट्रॅफिक कंट्रोल कडनं कुठल्याच अधिकृत माहिती न घेता फक्त आपल्याला जे समजेल त्या गोष्टी माध्यमात येऊन मांडायचं आणि त्याचं एक राजकारण करायचं, हे सध्या विविध नेत्यांकडनं चाललंय. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी रोहित पवारांचं नाव घेतोय. रोहित पवार ज्या पद्धतीनं अपघात होऊन 12 दिवस झाले नव्हते, तर पहिली पत्रकार परिषद येतात आणि त्या पत्रकार परिषदेत काय गोष्टी मांडतात, ज्या बेसिक गोष्टी जे तपास यंत्रणेच्या आहेत त्या मांडतात. अहो, ते सर्वसामान्यांना माहिती आहे, ते तपास यंत्रणाचा भाग आहे. आणि तुमचा मुद्दा म्हणणं, कविताजी तुमचं म्हणणं असं आहे, 22 दिवस उलटून गेले की आतापर्यंत काहीच का बाहेर नाही आलं. तपास यंत्रणांनी तुम्हाला सांगून काम करायचं का? प्रत्येक रोहित पवारांनाही वेगळं सांगायचं, नितीनजींना वेगळं सांगायचं. अहो, ही तपासाचा भाग आहे, हे टेक्निकल तपासाचा भाग आहे, या तांत्रिक भाग आहे. ज्या बेसिक गोष्टी तुम्ही दररोज जे माध्यमात मांडतात त्याच्यापेक्षाही अतिशय डीप मध्ये जाऊन त्याचा तपास करावा लागतो. सगळ्या गोष्टी टेक्निकल. हा तपास मुळात 3 लेअर मध्ये होतोय. डीजीसीए वेगळा तपास करतेय, त्याच्यानंतर एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो वेगळा तपास करते, त्याच्यानंतर राज्याची सीआयडी वेगळं तपास करते. प्रत्येक गोष्ट तपासाचा वेळ लागतो. विमान अपघात आहे आणि अजितदादा हे सगळ्यात महाराष्ट्राचं आवडतं नेतृत्व होतं, यांचा अपघात झालेला आहे. याच्यावरती राजकारण करून आणि एक माध्यमात टीआरपी म्हणून आपल्याला स्वतःला मोठं करायचं, हे जे पत्रकार परिषद घेत आहेत ते अतिशय चुकीचं आहे. ठीक आहे. तुमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं प्रकाश, आणि तुम्ही जे सगळ्यांना सांगितलं की सगळेजण माध्यमांमध्ये जे काही बोलतात ते राजकारणासाठी, बरं ते बोलत असताना तुम्ही फक्त रोहित पवार यांना बोलताय. आता तुमच्या सोबत सत्तेमध्ये असणारे पण तुम्हाला तेच प्रश्न विचारतायत, तिथे मात्र तुम्ही सोयीस्करपणे मौन पाहताय. मला फक्त एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या जो प्रश्न मी तुम्हाला पहिला सुद्धा विचारला होता. प्रश्न हा आहे की तुम्ही ज्या टेक्निकल बाबींबद्दल बोलतात, कुणीही असं म्हणत नाहीये की त्या टेक्निकल बाबी आम्हाला माहिती आहेत. या चर्चेमध्ये सहभागी असलेले एव्हिएशन एक्सपर्ट आम्हाला अपघाताच्या पहिल्या दिवसापासून माहिती देत आहेत आणि मी तुम्हाला जबाबदारीनं सांगते की 22 दिवसात त्यांनी त्यांचं एकही वाक्य फिरवलेलं नाहीये. अनेक वेळेला मी त्यांचं लाईव्ह घेतलेलं आहे. त्यामुळे 22 एक मिनिट तुम्ही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केलेले आहात, कारण ते या चर्चेमध्ये ते एक्सपर्ट म्हणून सहभागी झालेले आहेत. जर तुम्ही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत, ते प्रवक्ते म्हणून तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्या वतीनं मला बोलावं लागेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रश्न हा विचारला होता की ठीक आहे, टेक्निकल बाबतींच्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणा की 3 संस्था देतील तेव्हा रिपोर्ट देतील. जर या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस म्हणतो की त्या दिवशीचं किमान सीसीटीव्ही फुटेज तर आम्हाला दाखवा की दादा शेवटचे घरातनं कधी निघाले होते, एअरपोर्टला कधी पोहोचले होते, त्या पायलटचं काय झालं जो मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला होता, या तर बेसिक माहिती मिळू शकतात, या तर तांत्रिक बाबी नाहीयेत. आणि त्या जर लोकांनी मागितल्या तर त्याच्यातही राजकारण आहे. कविताजी, मला बोलू द्या. आम्ही मोठं नुकसान हे केलेलं आहे. बाकीच्यांनी कुणावर आरोप करण्यापेक्षा ना, नाही. एक मिनिट प्रकाशजी, ऐकूयात त्यांचा प्रश्न. ऐकूयात प्रकाशजी, एक मिनिट त्यांचा प्रश्न ऐकूयात. तुम्ही दोन्हीची एकत्र उत्तरं द्या ना प्रकाशजी, तुम्ही दोन्हीची एकत्र उत्तरं द्या. एक मिनिट प्रकाशजी, देते मी तुम्हाला वेळ. प्रकाशजी थांबा ना, एक मिनिट प्रकाशजी, तुम्हाला सविस्तर उत्तर द्यायला वेळ देते. प्रत्येक गोष्टीला येऊ द्या ना. मनाचे तुम्ही मनगड काढे बनवता, माध्यमात आम्ही सांगता आणि सांगता की कुठं चाललंय. 22 दिवस झाले. या घटनेचा तपास 30 दिवसाच्या आतमध्ये निश्चित येईल, याचा मला विश्वास आहे. कुठल्याही गोष्टीचं राजकारण मर्यादा असली पाहिजे. एक मिनिट थांबा. रुपालीताई एक मिनिट थांबा. रुपालीताई एक मिनिट. प्रकाशजी एक मिनिट थांबा ना, सगळेजण एक मिनिट. प्रकाशजी एक मिनिट. प्रकाशजी आता ऐकून घ्या. आता तुम्ही म्हणालात की 30 दिवसांमध्ये येईल. आता कुठली टेक्निकल एक्सपर्टीज तुमच्याकडे आहे ज्याच्या आधारावरती सांगता की 22 दिवसात आलं नाही पण 30 दिवसामध्ये येईल? आता तुमच्याकडे कुठली टेक्निकल एक्सपर्टीज आहे? आम्ही ज्या गोष्टी एक लक्षात घ्या कविताजी, आम्ही पण अभ्यास करतो प्रत्येक गोष्टीचा. मग ते बाकीचे सगळे बोलतात त्यांचा अभ्यास नाही, तुमचा तेवढा अभ्यास मानत नाही. आम्ही कुठल्याही गोष्टीला एखाद्या घटनेचा तपास पूर्ण होण्यासाठी काही ठराविक कालावधी लागतोच. अरे मग तोच तर प्रश्न उपस्थित करतायत ना प्रकाशजी की 22 दिवसांमध्ये आलं नाहीये म्हणून लोक प्रश्न उपस्थित करतात, त्यांनी तेही करायचं का? काय नाही. एक लक्षात घ्या, विमानाचा अपघात आहे, ज्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या त्याच वेळेमध्ये येतील. तुम्ही आणि मी असे 100दा रोज जरी काय बोललं ना, होणार नाही. प्रकाशजी जरा शांत व्हा. प्रकाशजी जरा शांत व्हा.
प्रकाशजी जरा शांत व्हा आणि मला एक सांगा की तुम्ही आता जे म्हणालात की 30 दिवसांमध्ये येईल, हे कुठल्या टेक्निकल आधारावर तुम्ही म्हणालात, कुठल्या एक्सपर्टीजच्या आधारावर म्हणालात? लक्षात घ्या, आता तुम्ही तुमच्याच आता तुम्ही मगाशी सांगितलं ब्लॅक नाही आधी 30 दिवसाच्या होता, तुम्ही आता ब्लॅक बॉक्सवर येऊ आपण. त्याच्यातली एक्सपर्ट मी पण नाही, तुम्ही पण नाही आहेत. ब्लॅक बॉक्सची एक्सपर्ट तुम्ही नाही, मी नाही. मला सांगा 30 दिवस तुम्ही कुठल्या आधारावर म्हटलात आता? कुठल्या आधारावर सांगितलं 30 दिवसात येईल? तुम्हाला असं कसं माहितीये की 30 दिवसात येईल? मी विचारतोय तुम्हाला, तुम्ही प्रश्न मांडलात ना, मी तुम्हाला मी नाही, तुम्ही म्हटलात 30 दिवसात, 30 दिवसाचं उत्तर द्या. हवेतल्या गोष्टी नका करू. हवेत कुणी बोलत नाही, तुम्ही बोललात. प्रकाशजी तुम्ही जरा शांत व्हा, प्रकाशजी शांत व्हा. कदाचित तुम्ही रागामध्ये बोलून गेलात, तुम्हालाच माहित नाहीये. तुमच्याकडे काही अधिकृत आहे का? अहो प्रकाशजी तुमच्याकडे काही अधिकृत नाहीये माझ्याकडे. मी काय विचारते ते तर ऐका. म्हणाले तिथं दुःख पडलं होतं. अरे ऐक प्रकाशजी, किमान ऐका तर खरं, किमान ऐका तर खरं. बरं प्रकाशजी, आम्ही सगळे चुकीचे आहोत. एव्हिएशन एक्सपर्ट चुकीचे आहेत, राजकीय नेते चुकीचे आहेत. तुम्ही बरोबर आहात ना? बर प्रकाशजी, तुम्ही बरोबर आहात ना? राजकीय नेते चुकीचे आहेत, एव्हिएशन ऐका. 1 मिनिट ऐकाल की नाही की फक्त बोलणार? 1 मिनिट तर ऐका, 1 तर ऐका. मी तेच तुम्हाला विचार. काय माहिती आहे मला ते सांगा. अहो नाहीये माहिती, मी मान्य करते. चला माझ्याकडे नाहीये, नाही कबूल माहिती. करते ना. ऐकणार आहात, ऐकणार आहात, तुम्ही कशाला ऐकणार आहात. जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची नसतील तर तसं सांगा की मला उत्तरं द्यायची नाहीयेत आणि म्हणून मी फक्त बोललो. ठीक आहे प्रकाशजी, प्रकाशजी तुमचा उद्देश क्लिअर आहे की तुम्हाला उत्तरं द्यायची नाहीयेत. तुम्हाला उत्तर द्यायची, मग तुम्ही प्रश्न ऐका. जर उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न ऐका प्रकाशजी. उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न ऐका. उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न ऐका. उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न ऐका. आणि प्रश्न ऐकायचा नसेल तर क्लिअर आहे तुम्हाला उत्तर द्यायचं नाहीये. मी पुढच्या गेस्टकडे जाते, मी पुढच्या गेस्टकडे जाते. तुम्ही उत्तर देत नाहीये. निलेश जी तुम्हाला बोलायचं होतं, बोला. ते उत्तर देणार नाहीयेत, मला कल्पना आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याच्या वागण्यावरनं एक गोष्ट आपल्या पूर्ण महाराष्ट्राला दिसते आणि जाणवतीये की त्यांना हा तपास होऊ देऊ नये किंवा हा तपास पूर्णपणे दाबून टाकावं अशी त्यांची मानसिक स्थिती. मला प्लीज गाडे साहेब, मला नाही एक तुम्ही मिनिट बोलत राहा, तुमचाच आवाज येतोय फक्त. तुम्ही बोलत राहा निलेशजी, तुम्ही बोलत राहा, तुमचाच आवाज येतोय. बोला गाडे साहेब तुम्ही बोलताना मी एक शब्द बोललो नाहीये. गाडे तुम्ही साहेब बोलत राहा निलेशजी, मी तुम्हाला सांगते बोलत राहा तुम्ही. निलेशजी बोलत राहा. गाडे साहेब मी तुम्ही बोलताना एक मिनिट बोललो नाही, एक शब्दही बोललो नाहीये. डिस्टर्ब नका करू गाडे साहेब, 1 सेकंड फक्त बोलू द्या. भारतीय जनता पक्षाची मानसिकता अशी दिसते की त्यांना हा तपास होऊ नये किंवा याविषयी चर्चाच होऊ नये अशी त्यांची मानसिकता झालेली आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का भारतीय जनता पक्षाला की ज्या पद्धतीने सन्माननीय गोपीनाथराव मुंडेंचं अपघाती निधन झालं त्यानंतर जसा तुम्ही तपास दाबून टाकला आणि आतापर्यंत काहीच माहिती नाही पडलं, तसा आमच्या दादांचाही तपास तुम्हाला दाबून टाकायचंय हे भारतीय जनता पक्षाला म्हणायचंय का? तसं थेटपणे सांगावं. मग उगाच ते मुंह में राम बगर में छुरी तसं करू नये. सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष आहे. आम्ही प्रश्न भारतीय जनता पक्षाला अजून विचारलेला नाहीये. आम्ही सरकारला विचारतोय, सरकारी यंत्रणेला विचारतोय की महाराष्ट्रातल्या राज्याचा उपमुख्यमंत्र्यांचं निधन झालंय, तो अपघात की घातपात हे आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे. आणि हे कोण सांगू शकतं आम्हाला? तर हे फक्त तपास यंत्रणा सांगू शकते. तपास यंत्रणाने अपेक्षितपणे तपास केला पाहिजे. जर त्यांना जमत नसेल किंवा आमचा जी शंका आहे, आमचा जो डाऊट आहे की तुम्ही ट्रान्सपरंट पद्धतीने किंवा पारदर्शक पद्धतीने तपास करत नाहीयेत, तुम्ही एसआयटीच्या माध्यमातून केलं पाहिजे. माननीय आमदार रोहित पवार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही राज्याचा तिकडे लीडर ऑफ ऑपोजिशन ज्याला निलेशजी वेळ संपत आली. तुमची मागणी आहे की वेगवेगळ्या संस्थांकडनं झाला पाहिजे. रुपालीताई अगदी थोडक्यात माझी वेळ संपत आली. बोला रुपालीताई. खरं येऊ द्या ना पुढे. ज्या ठीक आहे निलेशजी, ठीक आहे निलेशजी आता त्यांना बोलू. रुपालीताईंना बोलू देत प्लीज. रुपालीताई अजित दादाचा आम्ही होऊ देणार नाही. सत्य समोर आलं. निलेशजी प्लीज त्यांना बोलू देत ना. आता आला तुमचा मुद्दा लक्षात, त्यांना बोलू देत. ऐका आता निलेश भाऊ जरा थांबा आता तुम्ही, आणि गाड्यांनी पण थांबावं. इथं आपल्याकडे एव्हिएशन एक्सपर्ट आहेत. मला दोघांना सांगायचंय, जे प्रश्न जे गाडे म्हणतायत आमचे सहकारी मित्र पक्षातले, तुम्हाला पुरावा मागण्याचा अधिकार नाहीये. तपास यंत्रणेने प्रूव्ह करायचंय की जे प्रश्न निर्माण झालेले आहेत की ते झालेत का नाहीयेत. आपण सत्तेत आहोत, सत्तेतले आमचे मोठे नेते या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी झालेले आहेत. त्याच्यामुळे गाडे भाऊ प्लीज तुम्ही हा उतावळेपणा दाखवून हा कुणाचं काय राजकारण आहे शिकवू नका. त्याच्यामध्ये चौकशी ही झाली पाहिजे आणि चौकशीच्या लोकांनी जनतेला आम्हाला सांगितलं पाहिजे. दादा फक्त एकटे पवार कुटुंबाचे नव्हते, आमच्या महाराष्ट्राच्या प्रत्येकाचे ते बाप माणूस होते. त्यामुळे भाजपच्या सहकारी मित्राला आम्हाला विनंती आहे तुम्हाला की तुम्ही भडभाड एखाद्याला टार्गेट करायचं म्हणून वक्तव्य करू नका. आम्ही प्रचंड दुःखात आहे. सगळ्यात मुख्यमंत्री मोठे जे आहेत ऑथॉरिटी मुख्यमंत्री साहेब त्यांनी सांगितलंय चौकशीचे आदेश
निश्चित ताई बरोबर आहे तुमचं की आदेश द्यायला दिलेले आहेत पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला की या संदर्भातली आणखी एक चौकशीची मागणी जी पवार कुटुंबियांकडनं झालेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं झाली, त्याचा विचार करण्यात यावा, कारण सीबीआय ही अल्टिमेटली केंद्राच्या अखत्यारीमध्ये येणार आहे. नितीन सर, शेवटला फक्त 30 सेकंदात मला एक सांगा की हा जो ब्लॅक बॉक्स आता अमेरिकेमध्ये पाठवला जाईल तर तिथे डेटा रिट्राईव्ह होण्याचे चान्स किती आहेत? कारण कॉकपिट मधलं जे रेकॉर्डिंग झालं असेल ते खूप महत्वाचं असणार आहे या तपासामध्ये. म्हणजे मला पहिले एकच सांगायचं की मी एव्हिएशन बाबत 45 वर्षाच्या अनुभवाने बोलतोय की इथे शंका आहेत, आम्हाला सत्य पाहिजे. कोणी काय केलं, कोणाच्यातून चुकी झाली तो विषय आमचा नाहीये. बरोबर. आणि मी व्हेरी सेकंड डे मी पंतप्रधान, होम मिनिस्टर, सिव्हिल मिनिस्टर दोन्ही आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आम्ही काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनच्या तर्फे आम्ही मागणी केलेली आहे की याबाबत सीबीआय कडे आम्हाला ज्या तऱ्हेने अपघात झालेला आहे तो शंका घेणारा अपघात आहे म्हणून आम्ही सांगितलेलं आहे. असं शक्यच नाही की शिकाऊ विमान तिथे एकही पडलेलं नाहीये. आणि ट्रेन पायलट सुमित जे पहिले A-SARA मध्ये होते, नंतर J-10 मध्ये होते आणि नंतर इकडे आलेले. त्यांनी जो गो राऊंड का घेतला, जर का एका कॅमेऱ्यातून खालून जर का विमान दिसतंय आणि ते सील झालं, स्टॉल झालं म्हणतात आम्ही, आणि त्याचं का झालं, त्यांनी शॉट का घेतला, अशा भरपूर शंका आल्याबरोबर आम्ही दुसऱ्या दिवशीच निर्णय घेतलेला आणि सीबीआयला आम्ही कळवण्यात आलंय. आणि VRS बाबत सांगायचा असा उद्देश आहे की माझ्याकडे विटनेस आहेत, मी विटनेस आणू शकतो समोर पायलट. आम्ही तिथे 25 वर्ष घालवली आहेत की थोडासा ब्रेक जरी कमी लागत असेल ना विमानाचा, जो पायलट त्यांना सांगायचा की बाबा जरा ब्रेक कमी, ठीक आहे तू इतना मार्के आजा बाद में हम कर देते, एवढा निष्काळजीपणा VRS करत होती. VRS बाबत आमच्याकडे जे 23 ला इथे विमान अपघात झालेला आहे त्यात विमान पूर्णपणे नाहीसे झालं आणि त्यामध्ये पायलट आणि को पायलट दोन्ही P1 P2 वाचले आणि प्रवासी म्हणून वाचले. त्याचं ह्याला ते इन्शुरन्स मिळाला 37 कोटी, फिगर पण सांगतोय तुम्हाला. पण पायलट लोकांना 1 रुपया पण VRS वाल्यांनी दिलेला नाहीये. आणि 20 पासून आतापर्यंत 4 वर्षात 25 प्लेन यांनी घेतलेले आहेत. तर आम्ही कंपनीची पण मागणी केलेली आहे की ह्या कंपनी बाबत तुम्ही हे करा. आणि हा माणूस त्यांचं विमान पडलंय, ह्याचं काही पूर्वनियोजित गट असेल, हा गेला युएसला, तिथे काही अपघात घडला, समजा काय घडलं, क्राईम घडला, तर लगेच एक LOC काढतात, लुकआउट नोटीस त्याला म्हणतात की हा माणूस देशाच्या बाहेर नाही गेला पाहिजे म्हणून. ही का नाही लुकआउट नोटीस यांची काढल्या गेली? आम्ही मनापासून आम्ही ह्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे तो आमचा संबंध नाही, पण सत्य बाहेर आलं पाहिजे. निश्चित जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रातले तज्ञ असतो आणि त्या क्षेत्रात एखादी मोठी घटना घडते, अनुभव असतो, त्यावेळेस प्रश्न उपस्थित होतात आणि ते प्रश्न उपस्थित करणं फक्त एव्हिएशन एक्सपर्ट म्हणून नाही तर या देशाचे, या महाराष्ट्राचे नागरिक म्हणूनही तुमचं कर्तव्य, जे तुम्ही करताय, ज्याच्या बाबतीत आम्हाला काही प्रश्न आहेत, तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय. या चर्चेमध्ये सर तुम्हाला दुखवण्याचा कुठलाही हेतू नव्हता, आमचाही नव्हता. अनावधानानं जर तसं झालं असेल तर तुम्ही ते मनाला लावून घेणार नाही अशी अपेक्षा मी करते. आणि आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते, महाराष्ट्रासाठी तो महत्वाचा नेता होता, अनुभवी नेता होता, जो आज आपल्यामध्ये नाही. आणि जर त्यांच्या अपघाताविषयी प्रश्न उपस्थित होत असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला फक्त राजकारण इतक्या संकुचित दृष्टीने पाहायचं का? जर अपघाताबाबतचे प्रश्न असतील, टेक्निकल प्रश्न असतील, त्यांना टेक्निकल उत्तरच मिळाली पाहिजेत आणि सर्वसामान्य जनतेला त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून त्याबाबत विचारण्याचा पूर्णतः अधिकार आहे आणि त्याची उत्तरं त्यांना मिळणं हेही ते गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपण हे प्रश्न उपस्थित करतोय. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते.